पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणेनं काही दिवसांपूर्वीच पोलिसांसमवेत मटण पार्टी केल्यामुळे तो चर्चेत आला होता। गजा मारणेला सांगली कारागृहात नेत असताना कणसे धाब्यावर एक पार्टी झाली होती आणि याची कुणकुण पोलीस आयुक्तांना लागल्यावर पोलीस आयुक्तांनी 4 पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचं निलंबन केलंय। आता गजा मारणेवर मोठी कारवाई करण्यात आली आहे। पुणे पोलीस आयुक्तांनी गजा मारणेच्या सर्व आलिशान गाड्या जप्त केल्यात। पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं मारणे टोळीच्या गाड्या जप्त केल्यात। मारणे टोळीचा प्रमुख गजा मारणेसह टोळीतील इतर सदस्यांच्याही गाड्या जप्त करण्यात आल्या, ज्यामध्ये 2 टोयोटा फॉर्च्युनर, 1 महिंद्रा थार, 1 टाटा नेक्सन यासह आणखी 4 चारचाकी गाड्यांचा समावेश आहे। गुन्हे शाखेकडनं टोळीतल्या सदस्यांच्या दुचाकी सुद्धा जप्त करण्यात आल्यात। आतापर्यंत पुणे पोलिसांनी जवळपास 10 ते 15 गाड्या जप्त केल्यात। आता हा कुख्यात गुंड गजा मारणे नेमका कोण आहे त्यावर सुद्धा एक नजर टाकूया। तर गजा मारणे हा पुण्यातला कुख्यात गुंड समजला जातो। गजानन पंढरीनाथ मारणे असं त्याचं नाव आहे। मुळशीतल्या एका गावातला हा तरुण मारणे टोळीचा म्होरक्या झाला। जमीन व्यवहारातली दलाली, खंडण्यांमधनं गजा मारणे आणि त्याच्या टोळीनं बक्कळ पैसा कमवला। मारामारी, खून, खुनाचा प्रयत्न, अपहरण, शस्त्र बाळगणे यासारखे अनेक गंभीर गुन्हे गजा मारणेवर दाखल आहेत। गजा मारणेची राजकीय पुढाऱ्यांसोबत चांगलीच उठबस आहे। अनेक दिग्गज राजकारण्यांनी गजा मारणेच्या घरी जाऊन त्याची भेट घेतल्याचे फोटो सुद्धा समाज माध्यमांवर झळकले होते आणि त्यावेळी सुद्धा गजा मारणे चर्चेत आला होता। सध्या गजा मारणेची पत्नी जयश्री मारणे या राजकारणामध्ये सक्रिय आहेत। सतत या ना त्या कारणामुळे गजा मारणे हा चर्चेत असतो। तुरुंगातून सुटल्यानंतर काढलेल्या रॅलीमुळे कधी तो चर्चेत येतो, तर कधी पोलीस संरक्षणातच मटण पार्टी केल्यामुळे तो चर्चेत येतो। आमचे क्लिअर आहे, कोणताही गँगस्टर किंवा क्रिमिनल्स असतील, कायद्यासोबत जे काही खिलवाड करतील तर कायदा तसेच ताकदीने त्यांच्या विरुद्ध कारवाई करतील। ही एका गँगस्टरवर मोकाची कारवाई अंतर्गत ऑलरेडी कारवाई करण्यात आलेली आहे। त्याच्या नंतर काही थोडा त्यांनी काही ॲडव्हेंचरस कृत्य त्यांनी केला आणि त्यामध्ये जे काही दोषी अधिकारी कर्मचारी आहेत त्यांना निलंबित करण्यात आलेले आहे। जे काही लोक त्यांना प्रत्यक्ष मोकाचे आरोपीला, लक्षात ठेवा, आपण मोकाचे आरोपीला कोणी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत करत असतील तर मोकाचमध्ये अबेटमेंटच्या अंतर्गत कारवाई होतो। म्हणून त्याचे जे काही लोकांनी त्यांना खानावाना पुरवत होते, काही ढाबावर थांबून किंवा त्याचे मागे फॉर्च्युनरनी जात होते, त्यांना सगळ्यांना मोका अंतर्गत आरोपी करण्यात आलेली आहे। कोणी क्रिमिनल्स किंवा क्रिमिनॅलिटीला ग्लोरिफाय करण्याची किंवा ताकदी दाखवण्याची प्रयत्न किंवा त्यांना मदत करण्याची प्रयत्न करतील, कायदा तसेच कडक रीतीने त्यांच्यावर कारवाई करतील। आणि मला विश्वास आहे की ही मेसेज इतर जे काही गँगस्टर सो कॉल्ड आहे किंवा ज्यांच्यावर रेकॉर्डवरचे क्रिमिनल्स आहे त्यांना ही मेसेज अत्यंत चांगल्या रीतीने पोहोचून जायला पाहिजे की कायद्याची उल्लंघन केला की जोरा 5 एक अधिकारी आणि 4 कर्मचारीचे। काहीच दिवसांपूर्वी कोथरूड परिसरात केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचा निकटवर्ती असलेल्या देवेंद्र जोग या तरुणाला मारहाण झाली होती आणि ही मारहाण केली होती ती कुख्यात गुंड गजा मारणेच्या टोळीतल्या गुंडांनीच। त्यामुळे पोलिसांनी गजा मारणेसह साथीदारांविरोधात गुन्हा दाखल केला। हा गुन्हा दाखल होताच गजा मारणे पसार झाला। त्यानंतर दुसऱ्या दिवशी तो पोलिसांसमोर हजरही झाला। हजर झालेल्या गजा मारणेला तेव्हा येरवडा कारागृहात पाठवण्यात आलं होतं आणि त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी पाहता पोलीस आयुक्तांनी थेट मोकाच त्याच्यावर लावला आणि त्यानंतर सुरुवातीचे काही दिवस गजा मारणे हा येरवडा कारागृहात होता, मात्र नंतर त्याची रवानगी सांगलीच्या कारागृहात करण्यात आली। गजा मारणेला येरवडा कारागृहातून सांगली कारागृहात नेत असताना हा मटण पार्टीचा प्रकार घडला, ज्यामध्ये 5 पोलिसांचं निलंबन झालंय आणि त्यानंतर आता पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी या संपूर्ण घटनेची माहिती मिळताच चौकशीचे आदेशही दिले। ज्या धाब्यावर ही मटणाची पार्टी झाली तिथलं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं। पोलीस संरक्षणातच गजा मारणेला त्याच्या साथीदारांनी मटणाची पार्टी दिल्याचंही उघड झालं आणि हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलीस आयुक्तांनी गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी आणि 4 कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे। आता गजा मारणेला पुन्हा एकदा पोलीस आयुक्तांनी मोठा दणका दिलाय। गजा मारणेसह त्याच्या साथीदारांच्या सगळ्याच गाड्या जप्त करण्यात आल्यात। ब्युरो रिपोर्ट, लोकमत.com, पुणे।